आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीला पूजा कशी करायची आहे, कशी मांडायची आहे, कशी उचलायची आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्हाला एक देवासमोर मांडा किंवा मग तुम्हाला जिथेही जागा असेल तिथे तुम्ही पूजा मांडा. एक चौरंग घ्या किंवा एक पाट घ्या, त्यावरती लाल वस्त्र टाका किंवा पिवळं टाका. आता तुमच्या डाव्या हाताला एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. तर थोडेसे आधी तांदूळ ठेवा. तुमच्या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे. तर कलशावरती तांब्याचा कलश घ्या, त्याच्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढा, 4 टिंब द्या, 5 उभ्या रेषा काढा. त्या तांब्यामध्ये पाणी टाका, सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, अक्षत, फूल आणि त्याला 5 विड्याची पाने लावा. त्याच्यावरती एक नारळ ठेवा. अशी कलश स्थापना करून घ्या आणि दिवा प्रज्वलित करून घ्या. सगळ्यात आधी आपण दिवा लावत असतो. आता तुम्हाला पूजा मांडण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर तो कसा करायचा? उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, हळदी, कुंकू, अक्षत, फूल आणि प्रार्थना करायची आहे. हे धन्वंतरी देवता, माझ्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांची तब्येत उत्तम राहू दे, त्यांना निरोगी आयुष्य दे, तुझा शुभ आशीर्वाद त्यांच्यावर सतत राहू दे. अशी धन्वंतरी देवीचा देवतेला प्रार्थना करायची आहे. तसंच हे महालक्ष्मी माते, मी तुमचं नाव घ्या, गोत्र सांगा. मी तुमची आज धन्वंतरीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता तुझी पूजा करत आहे. माझ्या कुटुंबामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे. त्याचबरोबर तुमच्या मिस्टरांची नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल तर ते म्हणा की त्यांना व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होऊ दे, त्यांना यश मिळू दे, मुलांना नोकरीमध्ये उच्च पद मिळू दे. ह्यासाठी लक्ष्मी माते, मी तुझं आज पूजन करत आहे, असं म्हणून ते पाणी तुम्ही तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. आता तुमच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो नसेल तर तुम्ही गुगलवरून एक प्रिंट आऊट काढून आणा, लॅमिनेशन करा आणि त्याची तुम्ही पूजा करू शकता. पण आता हे तुम्हाला करायचं नसेल तर काय करायचं? आपल्या देवघरातली गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची. त्या पाटावर किंवा तुम्ही चौरंग ठेवला असेल त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावर आधी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा. त्यानंतर परत दुसरे बाजूला तांदूळ ठेवा. त्यावरती तुमच्याच देवघरातली लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा. आता तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला जर पूजा केली असेल तेव्हा ती जी तुम्ही कुबेरासाठी सुपारी वापरली होती तीच सुपारी तुम्ही इथे वापरू शकता. ती सुपारी तुम्ही वर्षभर तुमच्या लॉकरमध्येही ठेवू शकता. आता जर तुम्ही ती पूजा केली नसेल तर तुम्ही एक सेपरेट सुपारी घ्या आणि त्याची कुबेर म्हणून लक्ष्मीच्या बाजूला स्थापना करा आणि ती सुपारी तुम्ही लक्ष्मी पूजनला सुद्धा कुबेर देवतेची तीच सुपारी यूज करू शकता. नंतर ती तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवायची असते आणि पुढच्या वर्षी परत तीच वापरायची असते. आता ज्यांच्याकडे कुबेराची मूर्ती आहे त्यांना सुपारी ठेवण्याची गरज नाही. आता आपण गणपती ठेवला, लक्ष्मी ठेवली, कुबेर म्हणून सुपारी ठेवली. धन्वंतरीचा फोटो असेल तर धन्वंतरीची आता तुम्हाला वेगळी सुपारी ठेवण्याची गरज नाही. पण फोटो नाही आहे तर मग तुम्ही आणखी 4थी सुपारी धन्वंतरीच्या नावाची तुम्हाला ठेवायची आहे आणि तीच पुढच्या वर्षी पण तुम्ही वापरू शकता. आता प्रत्येक जेवढ्या तुम्ही तिथे ठेवल्या, गणपती ठेवला, गणपती बाप्पाचा मंत्र म्हणून ओम गणपते नमः त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. तशीच लक्ष्मीची करायची आहे, लक्ष्मीचा मंत्र म्हणून. त्यानंतर कुबेर ठेवला आहे, कुबेराचा मंत्र म्हणून. त्यानंतर तुम्ही धन्वंतरी देवता ठेवली आहे तर धन्वंतरी देवतेचा व्यवस्थित पूजा करायची आहे. तर आपल्याला लक्ष्मीला या दिवशी पिवळी मिठाई अर्पण करायची असते. म्हणजे तुम्ही लाडू करू शकता किंवा मग पिवळ्या रंगाचा पेढा वगैरे कुठलीही मिठाई तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर लक्षात ठेवा, धन्वंतरी देवता ही आयुर्वेदाची देवता आहे, आरोग्याची देवता आहे. त्यामुळे तिला नैवेद्य काय ठेवायचा? तर गूळ, कडुलिंबाचा पाला, लवंग, त्याचबरोबर धणे, हे सगळं धन्वंतरीला तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. आता या दिवशी आता अशी पूजा मांडणी झाली, सगळ्या देवतांची पूजा केली, फुलं वाहिली, दिवासुद्धा लावलेला आहे, कलशाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. असं सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवला देवीला, पिवळी मिठाई, आणि धन्वंतरी देवतेला हा जो आपण आयुर्वेदाचा नैवेद्य मी तुम्हाला सांगितला तो. आता हे सगळं झाल्यानंतर मी या दिवशी काय खरेदी करायचं आहे ते मी व्हिडिओ टाकलेला आहे, पण तरी याच्यामध्ये एकदा सांगते. सोनं जर खरेदी केलं तर त्याची तुम्ही पूजा करा, सोनं चांदी. पण ज्यांनी केलं असेल, करणार नाही आहेत, केलं नाही आहे, त्यांनी काय खरेदी करावं?
ह्या वस्तू ज्या मी सांगणार आहे त्या सोन्यापेक्षाही जास्त उच्च त्याचं महत्त्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे केरसुणी झाडू. या दिवशी तुम्ही त्याची पूजा करायची आहे लक्ष्मी माता म्हणून. त्यानंतर धणेसुद्धा तुम्हाला पूजायचे आहेत या दिवशी. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी मीठ खरेदी करायचं आहे. ह्या ज्या वस्तू आहेत, तुम्ही सोनं खरेदी करू शकत आहे ना, पण तुम्ही केरसुणी खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही धणे तर खरेदी करू शकता आणि त्याचबरोबर एखादं धान्य, एखादी डाळच म्हणा तुम्हाला खरेदी करायची आहे. त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये छोट्या-छोट्या वाट्या असतील तर त्या घ्या किंवा बाजारामध्ये मापलं मिळतात, सुगडे मिळतात नवीन रंगीबेरंगी, ते तुम्ही आणा. 5 किंवा 7 प्रकारची धान्य तुम्हाला त्या प्रत्येक सुगड्यामध्ये वेगवेगळं धान्य भरायचं आहे आणि त्या पूजेच्या समोर अशी ती 5 धान्य ठेवायची आहेत किंवा 7 धान्य ठेवायचे आहेत. धन, धान्य याचा खूप मोठा संबंध आहे बघा. शेतातलं धन म्हणजेच आपली लक्ष्मी माता असते. धान्य हे लक्ष्मीपेक्षा कमी नाही. त्यामुळे तुम्हाला धान्याची या दिवशी पूजा करायची आहे. आता अशी सगळी पूजा झाल्यानंतर सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. एक वेळा रामरक्षा म्हणा, एक वेळा रामरक्षा म्हणा, एक वेळा कालभैरवाष्टक म्हणा. विष्णू सहस्त्रनामावली म्हणायची आहे. विष्णू सहस्त्रनाम नाही, विष्णू सहस्त्रनाम नामवली 108 नावं घ्यायची आहेत विष्णूंची. म्हणजेच आता धन्वंतरी मातेचा मंत्र आता आपण नेहमी म्हणत नाही म्हणून आपल्याला तो वाचायला जरा जड जातो. त्यामुळे तो 16 वेळाच म्हटला तरी काही हरकत नाही. लक्ष्मी मातेचा मंत्राची 108 वेळा म्हणजे एक माळ जप केला तर चालेल, नाही तर तोही तुम्ही 16 वेळा म्हणू शकता. त्याचप्रमाणे ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे, माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि धन्वंतरी देवताची आरती करायची आहे. धन्वंतरी देवताची आरती तुम्हाला गुगलला मिळून जाईल. लक्ष्मी मातेची आरती, गणपती बाप्पाची आरती सगळ्यांना येतेच. धन्वंतरी मंत्र मी स्क्रीनवर दिलेला आहे, तो तसा बघून तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी मी टेक्स्ट करून दिला आहे. तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता जे आपण 13 दिवे लावणार आहोत, आता ते जे 13 दिवे लावायचे आहेत ते तुम्ही कणकेचे बनवू शकता किंवा मग आपल्या पणत्या लावू शकता. पण पणत्या तुम्ही नवीन आणलेल्या पाहिजे. आता 13 दिवे कुठे लावायचे आणि कशासाठी लावायचे? तर पहिला दिवा देवघरात लावायचा आहे. सौभाग्याच्या प्राप्तीसाठी तो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. दुसरा दिवा माता लक्ष्मी समोरच लावायचा आहे. म्हणजे श्रीयंत्र असेल तर तिथे तुम्ही सुद्धा लावू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तूपच टाकायचं आहे. तिसरा दिवा तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहे. तो सुद्धा तुपाचा लावायचा आहे. त्याने सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात. हे तीनही दिवे तुम्हाला तुपाचे लावायचे आहेत. लक्षात आलं? पहिला दिवा देवघरात सौभाग्याच्या प्राप्तीसाठी, दुसरा दिवा तुम्ही श्रीयंत्राजवळ किंवा लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुमच्या देवघरात लावायचा आहे. तिसरा दिवा तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहे, तोही तुपाचाच लावायचा आहे. आता जो आपला चौथा आणि 5वा दिवा आहे तो तुम्हाला मेन दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. दोन्ही बाजूला एक एक अशा पद्धतीने ते दिवे तुम्हाला तेलाचे लावायचे आहेत. ते दिवे कशासाठी लावायचे आहेत? नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेने घरात प्रवेश करावा त्यासाठी लावायचे आहेत. 6वा दिवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि तो पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. कशासाठी लावायचा आहे? आर्थिक नुकसान न होण्यासाठी. 7वा दिवा एखाद्या घराबाजूला आजूबाजूला कुठे मंदिर असेल, कुठलंही मंदिर असू द्या, त्या दिव्यामध्ये लावायचा आहे. तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा. घरामध्ये सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात. चौथा 5वा तेलाचा, 6वा मोहरीच्या तेलाचा, 7वा तूप किंवा तेल असं तुम्ही वापरू शकता. आता 8वा दिवा जो आहे तो डस्टबिन म्हणजे कचऱ्याच्या डब्याजवळ लावायचा आहे. याने वाईटाचा नाश होतो, लक्ष्मीची कृपा होते असं म्हणतात. आता 9वा दिवा तुम्हाला टॉयलेट बाथरूम जवळ लावायचा आहे. घरामध्ये खूप टॉयलेट बाथरूम असतील पण एक असं असेल की त्याचा जास्त वापर होत असेल तर तिथं लावायचा आहे. 10वा दिवा जो आहे तर टॉयलेट बाथरूम जवळ दिवा का लावायचा आहे? तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यासाठी. आता 10वा दिवा घराच्या छतावर लावायचा आहे. फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये लावू शकता. 11वा जो दिवा आहे तो हॉलच्या खिडकीमध्ये लावायचा आहे. हा का लावायचा आहे? तर वाईट शक्तीला लढण्याचं बळ आपल्याला मिळावं म्हणून हा दिवा तुम्हाला मेन हॉलमध्ये, हॉलच्या खिडकीमध्ये तुम्हाला हा 11वा दिवा लावायचा आहे. आता 12वा दिवा
तुम्हाला एखादा टेबल घ्या किंवा खुर्ची, किंवा काय, खुर्ची नाही म्हणणार मी, टेबलच म्हणेल, किंवा मग चौरंग वगैरे म्हणजे उंचावर थोडासा लावायचा आहे. याने काय होतं, घरातील सदस्यांची तब्येत चांगली उत्तम राहते. 13वा दिवा तुम्हाला किचनच्या खिडकीवर लावू शकता किंवा किचन ओट्यावर लावू शकता, पण गॅस सांभाळून लावा. नाहीतर तुम्ही साधा तुमची जिथे पूजा मांडली ना, त्या पूजेच्या बाजूला ठेवून दिलात तरीही चालणार आहे. असे 13 दिवे तुम्हाला 13 जागी लावायचे आहेत. कशासाठी लावायचे ते मी सांगितलं आहे. पण तुम्हाला जर हे जमत नसेल, तर तुम्ही हे 13ही दिवे देवाच्या समोर एका ताटामध्ये ठेवून द्यायचे पूजा करून. आता प्रत्येक ठिकाणी ठेवायला जमलं नाही तर सांगते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी हे सगळं तुम्हाला टेक्स्ट करून दिलं, दिवा कुठे कशासाठी लावायचा आहे, तर तुम्ही आवर्जून ते वाचून करू शकता. कारण असं बोलल्यानं मी तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही वाचून बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते 13 दिवे लावा. आता आपल्याला दीपदान, यमदीपदान करायचा या दिवशी. तर दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवा. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, फक्त हळद टाकायची. कणकेचा एकमुखी दिवा बनवायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच वात घालायची आहे. तेल कुठलंही टाका तुमच्या घरात जे असेल ते. आता त्याच्या बाजूला 2 मुठले करायला विसरू नका. मुठले सगळ्यांनाच माहिती आहे, दिव्याच्या बाजूला 2 मुठले करायचे आहेत. ते 2 मुठले करा. तुम्ही आपल्या साध्या पेपरवर ठेवू शकता किंवा मग नागवेलीच्या पानावर, विड्याच्या पानावर तुम्ही हे दिवा आणि मुठले ठेवू शकता. देवासमोरच बसायचं आहे. त्याला हळदी, कुंकू, फूल, अक्षत तिथंच व्हायचं आहे. त्या मुठल्यांची पण पूजा करायची आहे. आता तो दिवा तुम्हाला तिथं पेटवायचा नाही, बाहेर घेऊन जा. बाहेर गेल्यानंतर तो दिवा तुम्हाला दक्षिणेला तोंड करून तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे. नाही तर घरात अंगणात पण नाही, तुमच्या अंगणाच्या बाहेर जा थोडंसं. आणि म्हणजे अंगणाच्या थोडंसं पुढं आपल्या मेन गेटच्या बाजूला जाऊन दक्षिणेकडे त्याचं तोंड करा आणि तुम्हाला तो दिवा तिथे जाऊन पेटवायचा आहे. सदाफुलीचं फूल वाहिलं तर अतिउत्तम, नाही तर कुठलंही फूल तुम्ही वाहू शकता. यमदेवतेला प्रार्थना करा, हे यमदेवता, मी तुम्हाला हे एक दीपदान करत आहे. माझ्या घरातील, कुटुंबातील कुणाचाही अकाली मृत्यू टळावा, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी मी तुम्हाला हे दीपदान करत आहे. आणि मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र कुठला म्हणायचा तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते. आता असं यमदीपदान झाल्यानंतर पाय धुवून घरात यायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला मी सेवा सांगितल्या त्या तुम्ही सगळ्या केलेल्या आहेत. हां, तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. तुम्ही जेव्हा पूजा करणार धनत्रयोदशीची, ती पूजा झाल्यानंतर दिवे 13 दिवे लावल्यानंतर तिथून 1 ते 1.5 तासांनी तुम्हाला हा यमदीपदान करायचं आहे. लगेचच आपली देवाची पूजा झाल्यावर लगेचच तुम्हाला यमदीपदान करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडासा गॅप हवा. आता ही सगळी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता ह्या सगळ्यांचं काय करायचं, तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी साफसफाई करण्याच्या अगोदर पण जो यमाचा दिवा आपण बाहेर ठेवला होता तो उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा. सोबतच एक मग्गा पाणी घेऊन जायचं. कचऱ्याच्या डब्यामध्ये दिवा टाकल्याबरोबर लगेचच हात पाय तिथे बाहेरच धुवायचे. घरात यायचं. तुमची घरातली सगळी साफसफाई, केर वगैरे काढून झाला, अंघोळ वगैरे झाल्यानंतर आता तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे. कारण आपण धनतेरसची जी पूजा मांडली होती ती आपल्याला उचलायची आहे. आता काय करा, सकाळी सकाळी गुळाचा नैवेद्य बनवायला होत नाही तर साखर घ्या. साखरेचा नैवेद्य दाखवा. साखरेचा नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्या पूजेवर अक्षदा वाहा. अक्षदा वाहिल्यानंतर तुम्हाला आता ही पूजा उचलायची आहे. काय करायचं, जेवढं धान्य घेतलं होतं ते सगळं धान्यांमध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर धान्यामध्ये धान्य टाकल्यानंतर तुम्हाला जे काही तांदूळ वगैरे तुम्ही ठेवले होते खाली, ते तांदूळ पण तुम्ही तुमच्या तांदूळामध्ये टाकू शकता. कलशातलं पाणी तुम्ही झाडामध्ये टाकून द्या. तुमच्या घराच्या कुठल्याही कुंडीतल्या एका झाडामध्ये टाका. त्यानंतर जो कलशावरचा नारळ आहे तो तुम्ही पुढच्या पूजेसाठी, कलशासाठी वापरू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही धन्वंतरी देवताची सुपारी ठेवली असेल तर ती व्यवस्थित एका डब्बीमध्ये नाव ठेवून धन्वंतरी देवता म्हणून ती तुम्ही पुढच्या वर्षीसाठी वापरू शकता. त्याचबरोबर कुबेराची जर तुम्ही सुपारी ठेवली असेल तर ती सुद्धा एका वेगळ्या डबीमध्ये कुबेर नाव म्हणून तुम्ही ठेवू शकता. तीच तुम्हाला लक्ष्मीपूजनला वापरायची असते. अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण दिवस म्हणजे मी पूर्ण धन्वंतरी देवीची पूजा, सेवा, मंत्र, आरती हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते तुम्हाला करायचं.